संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. मग नाही माझा तसा सुरेश भाऊशी माझ्या वाढदिवसाला त्यांचा फोन येतो, त्यांच्या वाढदिवसाला माझा फोन जात असतो. सुखदुःखामध्ये संपर्क राहत असतो. राजकीय संपर्क नाही. त्याचा परत कोण म्हणेल की आम्ही आमच्या अजून का होतो की काय, तसं नाही. ते नाही ते नाही, त्यांच्याही सोबत नाही आणि माझ्याही सोबत ते नाही ते नाही. आणि ते त्यांची भूमिका घेतली ते त्यांच्याशी ठाम असतात. तशी ते पण हाती आहे, जास्ती आहे माझ्यापेक्षा. मी तसा तडजोडीचा माणूस आहे, पण त्याच्यातून तडजोड म्हणजे कर्जत खालापूर मतदारसंघातील महत्त्वाचे राजकीय व्यक्तिमत्व आणि माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी रविवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी सुतारवाडी येथे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मूळचे राष्ट्रवादीचे असलेले राजेश लाड हे सध्या भाजपच्या कर्जत मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कर्जत खालापूरमधील ताकद अधिकच वाढलेली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील, सुनील पाटील, एकनाथ धुळे, नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे, संतोष बैलमारे, सुवर्णा ठाकरे, पक्षाचे प्रवक्ते भरत भगत, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र निगुडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण सर्वजण एकत्रित येतात. राजकारणामध्ये अनेक वेळेला चढउतार होत असतात. काही वेळेला समज गैरसमज त्या निमित्ताने निर्माण होतात आणि त्याच्यातून एक तऱ्हेची जीवाभावाची असलेली माणसं अनेक वेळेला दुर्दैवाने एकमेकांच्या पासून काही कालावधीच्या पुरता आपण थोडंसं लांबतो. परंतु नियतीच्या मारामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ असं राहतं. सगळी जीवाभावाची कुटुंबात पद्धतीने असलेले सगळेजण इतक्याच पद्धतीने जवळ त्या निमित्ताने आहेत. मला रोहा किंवा शिवदल मार्गाच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचं जो बोलताना जेवढी ऊर्जा आहे ते मनामध्ये, तेवढीच ऊर्जा कर्जत खालापूरचे सहकार्य दिसल्याच्या नंतर अधिक मोठ्या प्रमाणावरती मला मिळत राहते. याचा मी अनेक वेळेला आणि म्हणतात पहिल्या रांगेपासून ते शेवटच्या रांगेमध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या जवळ एक आपुलकीचा असा एक नातं गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी निश्चितपणानं जुळलं गेलं. त्याच्यातून आपण एकमेकांच्या सुखदुःखात नेहमी समरसपणाने त्या ठिकाणी काम करतो. सुरेश भाऊंचं सुद्धा माझ्या राजकीय जीवनात, माझं त्यांच्या राजकीय जीवनामध्ये एक अढळ पद्धतीचं जिव्हाळ्याचं, स्नेहाचं एक वेगळंच नातं त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, काय झालं त्याच्यापेक्षा उद्याचं भवितव्य करण्याच्या दृष्टीकोनातून आपण काय पद्धतीने काम करू शकतो हा एक महत्वाचा गाभा आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी. आणि सुधाभाऊनी मगाशी एक बाब स्पष्ट केली. आणि सुधाभाऊचं सुद्धा एक स्पष्ट असतं की जे उठाल तेच पोटाल. म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवार ठरत असताना सुद्धा तुमची चर्चा सुरू आहे. कदाचित निर्णय होऊ शकतो. तुम्ही मला लागेल त्यावेळेला तुम्ही तयार असाल म्हणजे मी या पक्षप्रवेशाला असं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा चाललेलं आहे. परंतु कदाचित त्यावेळेला घडलं नाही. पण तुम्ही सांगितलं की सुधाभाऊचाही तुमचा संपर्क होता, सहकारी होता, बंधूंचे आशीर्वाद होतेच. पण नगराध्यक्ष पुष्पाताईंचा सुद्धा तुम्ही सांगितलेला फोन ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची बाब आहे. हिवाळ्याची आपुलकीची माणसं जरी निवडणुकीच्या मध्ये काही कालावधी पुरता आपण परस्परांच्या विरोधामध्ये जर लढलं असतो तरी ते नातं टिकलं गेलं पाहिजे. ही भावना ज्या पद्धतीने असते हीच तर खरी ओळख महाराष्ट्राच्या संस्कृतीची आहे. राजकारणामध्ये ज्या वेळेला लोकांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात, परस्परांच्या बद्दलची वेगळ्या पद्धतीची भूमिका, राजकीय विचारसरणी भिन्न राहू शकते, मतभेद राजकीय राहू शकतात, पण मनभेद होण्याचं कधी कारण असू शकत नाही. तुम्ही आम्ही सगळेजण या संस्कारामध्ये वाढलेलो आहोत की कदाचित वैचारिक मतभेद, राजकीय भूमिका वेगळी राहू शकेल, पण मन किती आपण एकमेकांपासून त्याचा भेद केला नाही. म्हणजे एक त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे सुधाभाऊने तुमच्याजवळ संपर्क करणं आणि आपण सर्वांनी येणं, पुष्पाताईने आपल्याला फोन करणं, सारख्या तरुण कार्यकर्त्यांनी भूमिका बजावणं, सर्वांचेच आशीर्वाद त्याच्यामध्ये राहणं, हा एक अत्यंत देवदुर्लभ असा योग आज या सगळ्या गोष्टीमध्ये आला आहे असं माझ्यासारखा कार्यकर्ता त्यानिमित्ताने मानतोय. उद्याची वाटचाल, उद्याच्या भवितव्याची वाटचाल आपल्याला दृढ दिशेने निश्चितपणाने करायची. मला ही जाणीव आहे की राज्यामध्ये महायुतीमध्ये आपण आहोत, देशामध्ये आपण एनडीएमध्ये त्या ठिकाणी आहोत. गेल्याच आठवड्यात, पहिल्याच आठवड्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेण्याचं एक
अनव्य असा विलक्षण योग त्या ठिकाणी आला. काही बाबींच्या वरती संवाद त्या ठिकाणी करता आला, काही मार्गदर्शन त्या निमित्ताने घेता आलं. देशाचे कणखर नेते अमितभाई यांची भेट झाली, यांच्याजवळ सुद्धा काही मार्गदर्शन घेता आलं. आणि विविध आपल्या मतदारसंघातील कोकणाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्याच्यामुळे सुद्धा केंद्र मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची संवाद त्या निमित्ताने करतात. गडकरी साहेब असतील, शिवराज चव्हाण साहेब असतील, अष्टमी वैष्णवजी असतील, रेल्वे मंत्री असतील, इतर काही मंत्री असतील, या सर्वांशी संवाद त्या निमित्ताने करता आला. कारण आपल्या सर्वांच्या पाठबळामुळेच या जिल्ह्यामध्ये काम करता आलं. मी नेहमीच म्हणत आलो की पूर्वीच्या कालावधीमध्ये माणगाव मतदारसंघ, आता शिवधन मतदारसंघ आणि तितक्याच ताकदीचा असलेला कर्जत खालापूरचा विधानसभा मतदारसंघ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या जिल्ह्यातील खरी खुरी ताकद आहे. हा खरा अशा वेळेला तांत्रिक अर्थाने न बघता शेवटी जिल्हा म्हणून आपण ज्यावेळेला एकत्रितपणाने काम करत असतो, त्याला गती कशी देता येईल याचा प्रयत्न करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य त्या निमित्ताने ठरत असतं. राजेश, तुझ्या सगळ्या एका तरुण सहकार्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या जुन्या घरामध्येच पक्षप्रवेश होतो आहे, याचा आनंद तुम्हाला सर्वांना आहे. तितकाच किंवा काकांवर जास्त मला सुद्धा त्या बाबतीचा आनंद आहे, हे सुद्धा मला प्रकाशाने सांगायचं. आणि म्हणूनच भवितव्यामध्ये सुद्धा अनेक बाबी घडाव्यात. कारण एकदमच मी उल्लेख करून कोणाच्या समोर राजकीय अडचण उपस्थित करू शकत इच्छित नाही, पण मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आहात, मी बघितलं की तुम्ही नंदुशेठला आणि तुमच्या जुन्या परिवाराला पण इथं बोलवलं. ही बाब सुद्धा महत्वाची आहे. मधल्या कालावधीमध्ये आपण एकमेकांपासून दुरावले होते, त्यावेळेला त्यांनी एक ठाम भूमिका घेतली, पण ती ठाम भूमिका घेतली म्हणून कटुता आली नाही. कटुता न येऊन देणं हे सुद्धा मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही दाखवला, सुरेश भाऊनी दाखवला, त्यांनी दाखवलं. म्हणून आता तुमचा पक्षप्रवेश करताना त्याला तुम्ही आंदोलनावरती बोलवलं. हा तुमच्या मनाचा समंजसपणा उद्याच्या तुमच्या राजकीय भवितव्यासाठी खूप मोठा आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. अशाच पद्धतीने काम निश्चितपणाने त्या ठिकाणी करत राहा. आमची पूर्णपणाची ताकद ही आपल्या पाठीमागे नशीब त्या ठिकाणी राहील. देश पातळीवरती, राज्य पातळीवरती सुद्धा विविध घडामोडी चालू असतातच. ठीक आहे, वर्तमानपत्रामध्ये येतं, वाहिन्यांच्या वरती दाखवतं, ते 100% तसं असं काय मानण्याचं काही कारण आहे. पण पक्ष मजबूतीसाठी या राज्यामध्ये, इंडिया मजबूतीसाठी देशामध्ये आणि राज्यामध्ये जी काही काम त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे, मला अभिमान वाटतोय की त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून महत्वाची भूमिका बजवायला मिळते आहे. ते सुनील तटकरेचं व्यक्तिमत्व आहे, तुमच्या सर्वांची साथ आहे, म्हणून तशा वेळेचं काम आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. काही कामाला ज्यावेळेला वेळ येत राहील त्यावेळेला आपल्या सर्वांचं उद्याचं उज्ज्वल भवितव्य अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचं काम आपण सगळेजण नक्कीच त्या ठिकाणी करू. आज राजेश, तुझ्या पक्षप्रवेशाचं अतिशय अंतःकरणापासून कौटुंबिक मनामधून आनंदातून या ठिकाणी मी स्वागत करू इच्छितो आहे. आणि मग नाही माझा तसा सुरेश भाऊशी माझ्या वाढदिवसाला त्यांचा फोन येतो, त्यांच्या वाढदिवसाला माझा फोन जात असतो, सुखादुःखामध्ये संपर्क राहत असतो. राजकीय संपर्क नाही, त्याचा परत कोण म्हणेल की आम्ही आंतर आफ्रिका होतो की काय, तसं नाही. ते नाही ते नाही, त्याच्याही सोबत नाही आणि माझ्याही सोबत हे नाही ते नाही. आणि ते त्यांची भूमिका घेतली, ते त्यांच्याशी ठाम असतात, तशी ते पण हाती आहे, जास्ती आहे माझ्यापेक्षा. मी तसा तडजोडीचा माणूस आहे, पण त्याच्यातून तडजोड म्हणजे लवचिक. काय काय वेळेला शब्द कमी पडतात तर पण तुम्हाला सांगत असतात. सुनील पाटील जरा कामाला लागला तर तुम्हाला सगळी संधी तुमच्यातला पाटील जागा होते असं काय त्या अश्विनी नाही मग ते अन्याय करून तुम्हाला ताकद दिली त्याचं काय, तुम्हाला पण मिळेल, तुम्ही काय खाली आणि आपल्याही पाठीमागे ताकद उभी आहे, त्याची पण काय चिंता नको. सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की आता आपल्याला अधिक प्रखरतेने जनता भूक कामाला गती त्या ठिकाणी न्यायचं आहे. ते देण्यासाठीच आपण सर्वजण एकत्रितपणाने काम त्या ठिकाणी करूया. आणि मगाशीच असलेल्या फलंदाजाप्रमाणे क्रिकेटचं ज्ञान असल्याप्रमाणेच राजेशने शेवटचं वक्तव्य केलं, त्या सेंचुरीसाठी सगळेजण आतुरलेले आहे. एवढंच या ठिकाणी आहे तरी सांगतो. तू आणि तुझ्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागतही करतो. आणि अशीच स्वागत करण्याची प्रक्रिया आषाढ असेल, पण आषाढात काही ना आषाढ जास्ती भावतो, ती पण रामशेठ सारखी माणसं की ज्यांना आषाढामध्ये आषाढी करायची असते. आणि मग काही ना श्रावण सुरू झालं तर श्रावणात आनंद,
श्रावण सणीचा सुद्धा आनंद घेण्यासाठी हे 2 महिने आषाढ आणि श्रावण या दोन्ही महिन्यामध्ये असेच पक्षप्रवेशाचे कार्यक्रम व्हावेत. आणि इथे गीताबाबी येण्यापेक्षा कर्जतला बोलवलं तर मला सुद्धा त्या ठिकाणी यायला अधिक आवडेल. तशी व्यवस्था करावी. व्यवस्था म्हणजे मला बाकी काय लागत नाही, मला हात काय. पण तिथं आलं की आपलं घरात आल्यासारखं वाटतं. असं सगळं वातावरण आपण अतिशय आनंदाचं त्या ठिकाणी ठेवूया एवढ्याच अपेक्षा आहे त्यांनी व्यक्त करतो. सुद्धा मग याच पद्धतीने जोमाने कणखरपणाने आपण सगळेजण काम त्या ठिकाणी करूया. आणि बरेचसे अज्ञाबांना तुमची तोफ कुठेतरी जातेमध्ये ती पुन्हा एकदा बाहेर येऊन पक्षाच्या चांगल्या कामासाठी कशा पद्धतीने त्याचा उपयोग होईल या दृष्टिकोनातून आपण सगळेजण काम करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून स्वागत, शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.